तर कशी आहे पब्लिक, आज सकाळ सकाळी उठलो होतो. आज होता माझा दुसरा पेपर. तर मग मम्मीला सोडवण्यासाठी मी आज पण चाललेलो होतो. मित्रांनो, मोटोरोलाचा फोन घेतल्यापासून ना क्वालिटी तर एक नंबरच येत होती बरं का. मम्मीला सोडवल्यानंतर मग मी चाललो होतो घरी. घरी आल्यानंतरला मग जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे केल्यानंतरला मी काय काढले आपले डिस्कवर. मग काय निघलो मग पेपर. समोर आल्यानंतर बघितलं मी काय मित्रांनो, आमच्या गावात तर नुसते गड्डेच गड्डे आहे भाऊ. म्हणलं भारी आहे भाऊ. हे आमच्या चिंचोलीचं बस स्टँड आहे. मित्रांनो, तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक आणि कमेंट करा बरं का. मित्रांनो, जर तुम्हाला नवीन क्रिएटर व्हायचं असलं ना, जर समजा व्लॉग बी काय बनायचं असलं ना, तर अजिबात लाजत जाऊ नका. चार लोक काय म्हणतील काय नाही याचा विचार नाही करायचा. फक्त आपला कॅमेऱ्यावर फोकस राहू द्यायचा. त्यानंतरला मी आलो होतो कॉलेजमध्ये. तर आता भेटूया आपण पेपर झाल्यानंतर. मित्रांनो, तुम्हाला तर आमचं कॉलेज तर माहितीच असेल. हे आहे संत रामदास कॉलेज घनसावंगीचं. तर इथं एकदम स्ट्रिक्ट केलेलं होतं. कोणी पण आलं आणि गेलं ना, तर त्याला आयडेंटिशिवाय येऊ देत नव्हते. तर अक्षण ते पण म्हणत होते. आम्ही पण चाललो घरी. मग ते गेले त्यांच्या घरी. बरेच दिवस झाले मी घनसावंगीमध्ये आलो नव्हतो. इथं आल्यानंतरला मला MSITचं सर्टिफिकेट घ्यायचं होतं. सर्टिफिकेट घेतल्यानंतर बरेच दिवस झालं म्हणलं कपडे काय घेतले नाही आपण. चला मग म्हणलं थोडी शॉपिंग तरी करावं. मग त्यानंतरला आलतो मी इथं घनसावंगीतला एक नंबर एक वडापाव भेटतो बरं का मित्रांनो. मला अशी भूक लागलेली होती ना, मग इथं वडापाव वगैरे खाल्ल्यानंतरला मी चाललो होतो घराकडे. मित्रांनो, तुमच्या इकडं अशा ट्रॅक्टर सुटलेले का नाही सांगा ऊसाचे. मित्रांनो, त्या वडापाव सेंटरचं नाव पण सांगायचं राहिलं. ते वडापाव सेंटरचं नाव आहे कोल्हापुरी वडापाव. तर तिथं नक्की विजिट करा बरं का. एकदम नंबर एक वडापाव भेटतो.